नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भात एक मोठी बातमी आली आहे की दाऊदला विष पाजून त्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दाऊदला कराची इथे हॉस्पिटलमध्ये 2 दिवसांपूर्वी भरती करण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्यामुळे देशभरातल्या अत्यंत महत्वाच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज, रॉ आणि इतरही ज्या तपास यंत्रणा आहे या सतर्क झाल्या. इतकंच नव्हे तर अमेरिकेतल्या तपास यंत्रणा सुद्धा सतर्क झाल्या, कारण अमेरिका आणि भारताच्या हिट लिस्टवर दाऊद आहे. दाऊद पाकिस्तानच्या आश्रयानं कराची इथे क्लिफ्टन रोड इथे राहतो. तिथे त्याचा आलिशान बंगला आहे आणि कराचीतला एअरपोर्ट सुद्धा दाऊदच्या ताब्यात असल्याचं सांगण्यात येतं. अर्थात दाऊदची तब्येत कशी आहे, दाऊदला विष मारून त्याच्या हत्येचा प्रयत्न कोणी केला या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती आपल्या हातात नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई पोलिसांनी त्याच्या संदर्भातले अत्यंत महत्वाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात सुद्धा मुंबई पोलीस आहे. हसीना पारकर ही आता हयात नाही, जी दाऊदची बहीण आहे, पण दाऊदचा भाचा म्हणजे हसीना पारकरचा मुलगा समीर याच्याकडून मुंबई पोलिसांना जानेवारीच्या महिन्यामध्ये माहिती मिळाली होती की दाऊद इब्राहिम हा कराची इथे राहतो. दाऊद इब्राहिमला ज्या कराचीतल्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं त्या फ्लोअरवर इतर कुठल्याही रुग्णाला भरती करण्यात आलं नाही किंवा कुणावरही उपचार सुरू नाही. दाऊद दाऊद त्याच्यावर उपचार या रुग्णालयाच्या फ्लोअरवर सुरू आहेत आणि त्याच्यासोबत त्याचे नातेवाईक आहेत. दाऊदनी दुसरं लग्न केल्याची माहिती सुद्धा समीरकडून मिळाली होती आणि त्यानंतर त्याचा मुक्काम कराचीत आहे आणि कराचीमध्ये त्याच्या संरक्षणार्थ पाकिस्तानचं संरक्षण दल, तिथले अधिकारी आणि खास करून आयएसआयचे मोठे अधिकारी हे सोबतीला असल्याचं कायम सांगितलं जात होतं. दाऊदबाबत मागेही एक बातमी आली होती की दाऊदची प्रकृती खूप खालावली आहे आणि तो मरणासन्न अवस्थेत आहे, पण त्या बातमीची कोणीही पुष्टी करू शकलं नाही किंवा अधिकृत कोणतीही माहिती पुढे येऊ शकली नाही. पण यावेळी मात्र दाऊदची प्रकृती ही खालावली आहे आणि दाऊदला कुणीतरी विष पाजलंय. ते विष कोणी पाजलं, दाऊद कोणाच्या हिटलिस्टवर होता, कोणाच्या निशाण्यावर होता आणि दाऊदच्या विरोधात काम करणाऱ्या टोळ्या या त्याच्या मागावर होत्या. पण असे कुठल्या टोळीचे सदस्य हे दाऊदच्या सोबत काम करणारे होते का किंवा दाऊदबाबत इतरत्र त्यांना आणखी काही माहिती होती का, अशा संदर्भातला तपास हा पाकिस्तानमध्ये सुरू आहे. अमेरिकेचे उच्चपदस्थ तपास यंत्रणेचे अधिकारीही काम करतायत आणि रॉ खास करून दाऊद संदर्भात इत्यंभूत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात मुंबई पोलिसांची मदत ही अत्यंत खूप महत्वाची आहे, कारण मुंबईमध्ये दाऊदचे अनेक नातेवाईक राहतात. हसीना पारकर हयात नाही, पण तिची मुलं. त्यानंतर इक्बाल काचकरला मुंबई पोलिसांनी अनेक वेळा खंडणी आणि वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अटक केली. त्यामुळे इक्बाल काचकरकडून सुद्धा मोठी माहिती ही मुंबई पोलिसांना यापूर्वीही मिळाली होती आणि ज्या वेळेला गरज भासते त्यावेळेला ते इक्बाल काचकरकडून माहिती गोळा करत असतात. आताची ही बातमी ज्याची पुष्टी कोणत्याही तपास यंत्रणेनं केली नाही की दाऊदची तब्येत ही खालावलेली आहे, पण दाऊदला विष पाजून मारण्याचा प्रयत्न हा केला गेलाय का, तो कोणत्या टोळीने केला, कोणत्या टोळीचे हे सदस्य होते, त्याचा म्होरक्या कोण होता, त्याचा प्रमुख कोण होता, या संदर्भात कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पण ज्यावेळी दाऊद इब्राहिम आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, जो आता नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगामध्ये अंडर ट्रायल म्हणून शिक्षा भोगतोय, या दोघांच्या संदर्भात ज्या वेळेला माहिती मिळत राहते त्या वेळेला ती माहिती अत्यंत मोठी होते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा होते. पण छोटा राजन हा आता भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे आणि तो तिहार तुरुंगात आहे. पण आता दाऊद इब्राहिम संदर्भात खूप वेगवेगळी माहिती गोळा करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय. अर्थात मुंबईमध्ये अंडरवर्ल्डचं साम्राज्य नाही आणि ज्या दाऊदची प्रमुख भूमिका होती, छोटा राजनची सुद्धा होती, अरुण गवळीची सुद्धा खूप मोठी दहशत होती आणि वेगवेगळ्या गँग्स या भारताच्या बाहेर राहून सातत्यानं काम करत होता. त्यात नव्या टोळीचा समावेश म्हणजे पुजारी गँग, तिलाही अनेक वर्ष झाले. पण दाऊद इब्राहिमचा हस्तक्षेप हा भारतात आहे, तो पूर्वी बॉलिवूडमध्ये सुद्धा होता आणि बॉलिवूडमधल्या अनेक लोकांना खंडणी मागण्याचा प्रयत्न, खंडणी मागितली सुद्धा गेली होती
आणि त्यात छोटा शकील हा काम करत होता. टायगर मेमन अनीस इब्राहिम हे दाऊद इब्राहिमचे भाऊ आहेत आणि दाऊद इब्राहिमच्या भावांनी नार्कोटिक्स, एक्स्टॉर्शन आणि बाकी तेलाच्या धंद्यामध्ये सुद्धा आपला जम बसवला होता आणि त्यांचं नेटवर्क हे वेगवेगळ्या देशांमध्ये, दुबईवरून ते आपला संपूर्ण व्यवहार या सगळ्या अंमली पदार्थाचा सुद्धा हा सांभाळत असल्याची माहिती सातत्यानं पुढे येते.